बघितलं पाहिजे की ज्या स्टेटमध्ये विचारला गेला तेव्हा होम स्टेट हा फार महत्वाचा आहे. म्हणजे देशभरामध्ये आपापल्या राज्यांमध्ये तरी त्या राज्याचा मुख्यमंत्री हा लोकप्रिय आहे का अशी सुद्धा टॉप 10 ची लिस्ट काढण्यात आली. त्याच्यामध्ये मात्र आपल्याला एकनाथ शिंदे यांचा नंबर पाहायला मिळत नाही. म्हणजे आता या टॉप 10 स्टेट्स मध्ये कुठले स्टेट्स आहेत ते बघा. पहिले तर प्रेमसिंग तमंग सिक्कीमचे आहेत ते मुख्यमंत्री. त्यांची पॉप्युलरिटी ही सगळ्यात जास्त आहे. म्हणजे हे मुख्यमंत्री जे आहेत हे आपापल्या राज्यांमध्ये त्यांची लोकप्रियता जास्त आहे. असे हे भारतातले 10 टॉप 10 चे मुख्यमंत्री आहेत, ज्याच्यामध्ये सिक्कीमच्या मुख्यमंत्र्यांचा नंबर किंवा त्यांची लोकप्रियता ही 56% इतकी आहे. मग आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा त्यांची 51% आहे. मग गुजरातचे भूपेंद्र पटेल 46%, पश्चिम बंगालच्या ममता बॅनर्जी 46%, चंद्राबाबू नायडू आंध्र प्रदेश 44%, दिल्लीचे अरविंद केजरीवाल 44%, पेमा खांडू अरुणाचल प्रदेश त्यांचा सुद्धा नंबर इथे 7वा लागतो 41%, MK स्टॅलिन तामिळनाडूचे 40%. 9व्या स्थानावर येतात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ. त्यांना सुद्धा आता लगेच 2 वर्षात पुन्हा एकदा परीक्षेला सामोरं जायचं. त्यांची लोकप्रियता सुद्धा 39%वर आहे. आणि मग येत आहेत माणिक सहा 38%, जे त्रिपुराचे मुख्यमंत्री आहेत. याच्यामध्ये एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की हे जे 2 ग्राफिक्स आता आपण दाखवले त्याच्यामध्ये प्रश्न हा विचारण्यात आलेला होता, जो देशभर एक प्रश्न विचारला गेला की पॉप्युलर मुख्यमंत्री कोण. त्याच्यामध्ये एकनाथ शिंदेना कुठे अरुणाचल प्रदेशवरनं किंवा जम्मू काश्मीरवरनं पण मत पडलेलं असू शकतं. हे जे आहे ते त्यांच्या राज्यामध्ये विचारलं गेलं की तुमच्याकडचा पॉप्युलर मुख्यमंत्री कोण, हा एक फरक आहे. पण मेजर डिफरन्स तुमच्या जर लक्षात आला असेल तर मॅक्झिमम रेटिंग त्या मुख्यमंत्र्यांना मिळालेले जिथे एक हाती सरकार आहे त्यांचं. महाराष्ट्र हे एकमेव स्टेट त्याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतं की जिकडे अलायन्स पार्टनर्सचं सरकार आहे आणि त्याच्यामुळे त्या रेटिंग्समध्ये आपल्याला तो फरक त्याच्यामध्ये